जेव्हा तो समोर आला तेव्हा त्याच्या एकेकाळच्या जवळच्या व्यक्तींना देखील त्याला ओळखणं शक्य झालं नव्हतं. त्याचं कारण होतं त्याचे अस्ताव्यस्त वाढलेले डोक्याचे केस आणि दाढी. त्याच्या पूर्वीच्या रूपाला या गोष्टी शोभत नव्हत्या. एकेकाळी त्याच्या लुकची सुद्धा पुण्यात चर्चा होत होती. मी बोलतोय ते गुंड सचिन घायवळ बद्दल. पुण्यातील गुंड सचिन घायवळला आता राजस्थानातील सीकरमधून पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलनी अटक केली आहे. गेले 9 महिने पोलीस त्याच्या मागावर होते. कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीचं कंबरड मोडायचा चंग बांधलेला. यावेळी निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला तर त्याच्या टोळीचा ब्रेन मानला गेलेला सचिन घायवळ गायब झाला होता. पोलिसांनी जंग पछाडलं मात्र त्याचा पत्ता लागत नव्हता. अशातच त्यानं त्याच्या एका नातेवाईकांना फोन केल्याची बातमी पोलिसांना मिळाली आणि त्या कॉलवरून पोलिसांनी थेट राजस्थान गाठलं. राजस्थानमधील सीकरमध्ये हा सचिन घायवळ वेश बदलून आणि नाव बदलून राहत होता. पोलीस आल्याची भनक लागताच त्यानं तिथूनही पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र फिल्मी स्टाईलने पाठलाग करत असताना पोलिसांनी सचिनला अटक केली.